मी BAचं शिक्षण घेत होते. आमच्या घरी माझी आई आणि माझा लहान भाऊ असे आम्ही तिघेच राहत होतो. खरं तर मला MBBS करायचं होतं, पण आमची परिस्थिती खूप हालाकीची होती. माझी आई आम्ही लहान असल्यापासून सर्व काही एकटीच बघत होती, कारण माझे बाबा आमच्याजवळ राहत नव्हते. मी कधी आईला बाबांबद्दल विचारलं तर आई नेहमी चिडायची आणि माझ्या लहान भावाला आणि मला जवळ घेऊन रडत बसायची. माझी आई रात्री झोपताना आमची एवढी काळजी घेत होती की जसं कोणी आम्हाला रात्रीमध्ये उचलून घेऊन जाणार आहे. आम्हाला जवळचं असं कोणीच नव्हतं. मला वाटायचं की सगळ्यांना त्यांचे बाबा, मावशी, काका, काकी, मामा सगळे नातेवाईक असतात, मग आम्हालाच कोणी कसं नाही. म्हणून मी आईला या विचाराने खूप त्रास देत होते. हाच प्रश्न मी आईला सारखं विचारायचे की आपल्याला कोणी कसं नाही. तसे आम्ही तिघे एकमेकांवर खूप प्रेम करत होतो. एकमेकांची सुखदुःख एकमेकांसोबत अगदी मन मोकळेपणाने मांडत होतो. ती माझी आई कमी आणि मैत्रीण जास्त होती. माझी आई नोकरी करत होती. अगोदर आम्ही नागपूरला राहत होतो. नंतर आईला मुंबईमध्ये जॉब मिळाला, म्हणून आम्ही मुंबईमध्ये राहायला आलो. आमचं बालपण खूप वाईट गेलं, कारण आम्ही दोघे भावंड खूप लहान असल्यामुळे एकट्या आईवर आम्हा दोघांना घेऊन जॉब करणं खूप कठीण जात होतं. पण आम्ही दोघे आईला खूप मदत करत होतो. कधीही कसलाही आईकडे हट्ट केला नाही, कारण आम्हाला आईची होणारी धावपळ समजत होती. त्यातून पण आई आम्हाला होईल त्या पद्धतीने आमचे लाड पुरवत होती. दुसरी गोष्ट म्हणजे आईला समाज सुखाने जगू देत नव्हता. सगळे लोक आईकडे वाईट नजरेने बघत होते. बिना नवऱ्याची बाई नवऱ्याने टाकून दिलेली असे लोक टोमणे मारत होते. मी जेव्हा मोठी झाले तेव्हा माझ्याकडे लोकांच्या वाईट नजरा होत्या, पण आईने मला खूप धाडसी बनवलं होतं. आम्ही मुंबईमध्ये आल्यापासून आमचे दिवस जरा चांगले जात होते, कारण नागपूरमध्ये आम्ही खूपच लहान होतो. मुंबईमध्ये असताना मी आणि माझा भाऊ कॉलेजचे शिक्षण घेऊन नोकरी करू लागलो होतो. तेव्हा कुठे आईची होणारी धावपळ थोडी कमी झाली होती. असेच दिवस जात होते. एक दिवस माझा मोबाईल सापडत नव्हता, म्हणून मी आईच्या मोबाईलवरून माझ्या फोनवर कॉल करावा म्हणून मी आईचा मोबाईल घेतला. तर आईच्या मोबाईलमध्ये मला एक अनरीड मेसेज होता. मला वाटलं कंपनीचा मेसेज असेल. नंतर त्याच नंबरवरून आईला कॉल आला, पण आईचा मोबाईल सायलेंट असल्यामुळे आईला समजलं नाही. पण मी हैराण झाले, कारण या नंबरवरून मेसेज आला होता. त्याच नंबरवरून मिस कॉलही आला होता. मला खूप उत्सुकता होती, म्हणून मी तो अनरीड मेसेज ओपन केला. तर ती एक रोमॅन्टिक शायरी होती. मी विचारात पडले की आईला असे रोमॅन्टिक शायरी कोणी पाठवली असेल. तेवढ्यात आई बाथरूममधून बाहेर आली आणि मी किचनमध्ये निघून गेली. मग लगेच मी तो नंबर माझ्या नोटबुकमध्ये लिहून घेतला. मला हैराण होण्याचं कारण म्हणजे याआधी आईला याच नंबरवरून कॉल आला होता, पण आईने तो माझ्या उपस्थितीमुळे कट केला होता. तेव्हा मी जरा दुर्लक्ष केलं होतं, पण आता मला खूप उत्सुकता होती जाणून घ्यायची. नंतर मी कॉलेजला निघून गेले. मला कॉलेजमध्येही मन लागत नव्हतं. मी माझ्या भावालाही सांगू शकत नव्हते, कारण मला कोणत्याच गोष्टीची खात्री नव्हती. मला अनेक प्रश्न डोक्यात येत होते की आम्ही तिघे एकमेकांना सगळे काही शेअर करतो, कोणतीही गोष्ट लपवत नाही, तर आईने मला याबद्दल काहीच का सांगितलं नाही. आई असे चोरून चोरून रोज कोणाशी बोलते आणि तिला रोमॅन्टिक मेसेज कोण पाठवत असेल. या सगळ्या विचाराने माझं कशातच मन लागत नव्हतं. एक दिवस आई आणि मी शॉपिंगला गेलो होतो. आम्ही खूप दिवसातून अशी शॉपिंग केली होती आणि विशेष म्हणजे आम्ही पहिल्यांदाच मॉलमधून शॉपिंग केली होती. याआधी तर मॉलमध्ये जाणं म्हणजे श्रीमंताचं काम होतं असं वाटत होतं, पण आई आज चक्क मॉलमध्ये शॉपिंगला घेऊन गेली होती. तिथे आईला तिच्या कंपनीमधील एक मित्र भेटला होता. तो आणि माझी आई खूप छान गप्पा मारत होते. आई त्यांच्यासोबत बोलताना खूप खुश वाटत होती आणि पहिल्यांदा आईला मी एखाद्या पुरुषाजवळ एवढं खुश बघितलं होतं. मला मनात विचार आला की आई अशीच खुश राहणार असेल तर हा तिचा जोडीदार, पण तो विचार करणं चुकीचं होतं. नंतर आमचं सारं बिल त्या मित्रानेच पे केलं आणि आम्हाला घरापर्यंत सोडायला देखील आला. मला खूप आश्चर्य वाटलं, कारण आईने आम्हाला या तिच्या मित्राबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. माझा आता खूप गोंधळ उडाला होता, कारण आईच्या मोबाईलवर रोमॅन्टिक मेसेज येणं आणि आईने फोनवर कोणाशी तरी तासनतास बोलणं हे जरा माझ्या मनाला खटकायला लागलं होतं. मी सतत हाच विचार करत होते की आईच्या मनात काय असेल नक्की. आईने परपुरुषासोबत संबंध ठेवणे योग्य असेल की नाही.
आणि माझ्या खऱ्या बाबांबद्दल आईने काहीच का सांगितलं नाही, असे अनेक प्रश्न माझ्या मनात येत होते. पण त्या दिवशी आईला तिच्या मित्राशी बोलताना बघितलं तेव्हा मला खूप छान वाटलं होतं, कारण ते खूप मनमोकळ्या स्वभावाचे होते. एक दिवशी माझं खूप डोकं दुखत होतं, म्हणून आईला न सांगता मी घरी आले. पण घराचा दरवाजा उघडाच होता आणि आईची चप्पल ही बाहेर दिसत होती. मला वाटलं आई ही जॉबवरून आली आहे, म्हणून मी जरा खुश झाले. मला जरा बरं वाटलं. चला आईकडून थोडा मसाज करून घ्यावा, म्हणजे जरा बरं वाटेल, असा विचार करत मी आईच्या रूमकडे गेले. पण समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझं हृदय धडधड करू लागलं, कारण मी ऐकलं ते विश्वास न बसण्यासारखं होतं. कारण मी ज्या पुरुषाला आईच्या रूममध्ये पाहिलं, तो जे काही म्हणत होता त्यावर माझं काळीज खूप जोराने धडधडत होतं. तो माझ्या आईला म्हणत होता की सुमित्रा, आपण असं लपून छपून किती दिवस भेटणार आहोत, किती दिवस फोनवर बोलून दिवस काढायचे. मला आता तुझ्याशिवाय नाही राहवत. मला आता तुझं सुरलेलं आयुष्य तुझ्यासोबत घालवायचं आहे. आपल्याकडे खूप कमी दिवस आहेत. आता प्लीज तू तुझ्या मुलांना समजावून सांग आणि आपण लवकरात लवकर लग्न करू. पण आई मात्र त्यांचा हातात हात घेऊन त्यांना फक्त समजावण्याचा प्रयत्न करत होती की हे बघा, आता माझी मुलं लग्नाला आले आहेत आणि त्यांच्या अशा वेळी मी लग्न करणं योग्य वाटत नाही. त्यांची लग्न झाल्यावर ती सुखी संसाराला लागली की आपण लग्न करू. मी तुमची साथ कधीही सोडणार नाही, असं म्हणून दोघे एकमेकांच्या मिठीत घेऊन एकमेकांना विश्वास देत होते. मला त्यांचं बोलणं ऐकून खूप वाईट वाटलं, कारण माझ्या आईच्या आणि तिच्या मित्राच्या बोलण्यात खूप गोडवा होता. ते दोघे एकमेकांवर खूप प्रेम करत होते असं वाटत होतं. नंतर मी आतमध्ये गेले तेव्हा समोरचं दृश्य बघून मला समजायचं बंद झालं, कारण तो पुरुष दुसरा तिसरा कोणी नसून आईचा मित्रच होता, जो त्या दिवशी आम्हाला मॉलमध्ये भेटला होता. मला बघून ते दोघे खूप घाबरले. तेव्हा मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली, कारण आईने जे सांगितलं त्यावर आता जे माझ्यासमोर दृश्य होतं ते साहजिक होतं. नंतर आईने तिची कहाणी सांगायला सुरुवात केली. प्रत्येक मुलगी आपल्याला एखादा राजकुमार भेटावा अशी स्वप्ने रंगवते आणि लग्न झाल्यानंतर आपल्या पतीकडून खूप अपेक्षा ठेवते. पण माझ्या बाबतीत तसं काही झालं नाही. माझं लग्न वयाच्या 17व्या वर्षी झालं आणि माझे पती म्हणजे तुझे बाबा खूप दारू पित होते. दारू पिऊन मला खूप मारहाण करत होते. एवढेच नाही तर त्यांनी घरामध्ये एक बाई देखील आणून ठेवली होती. एक बायको म्हणून मी सगळं सहन करत होते. पण एक बाई आपल्या नवऱ्याला दुसऱ्या बाईसोबत कधीच सहन करू शकत नाही. माझे दिवस असेच मारहाण करण्यात जात होते. नंतर मी गरोदर राहिले आणि मी तुला जन्म दिला. मला वाटलं आता तरी चांगले दिवस येतील, पण तसं काहीच झालं नाही. माझ्या सासरच्याही लोकांनी आपल्या मुलाला कधीच समजावून सांगितलं नाही. तुझे बाबा फक्त रात्रीची भूक भागवण्यासाठी माझ्याकडे येत होते आणि सगळा पैसा आणि वेळ दुसऱ्या बाईला देत होते. अशातच मी दुसऱ्यांदा गरोदर राहिले. एक दिवस मी 8 महिन्यांची पोटुशी असताना तुझे बाबा दारू पिऊन येऊन माझ्यावर खूप अत्याचार करू लागले. पण मी कशीबशी तुला आणि 8 महिन्याचं पोट घेऊन माझ्या माहेरी आले. पण माझ्या आईवडिलांच्या घरी पाऊल टाकताच भावाने आणि आईवडिलांनी सांगितलं की घटस्फोटाचा शब्दही या घरात काढायचा नाही. भले तुझ्या नवऱ्याने तुला कितीही छळू दे, नाहीतर मारून टाकू दे, पण तुला तुझ्या सासरीच राहावं लागेल. माझ्या आईवडिलांचे हे शब्द ऐकून माझ्या काळजाचे तुकडे तुकडे झाले होते. मी अजून घरी पाऊलही टाकला नाही तोपर्यंत मी मागे पाऊल घेतला आणि मनाला समजावलं की आता आपलं आई वडील आपले राहिले नाहीत. या जगात मला एकटीला संघर्ष करावा लागेल. म्हणून मी तुला घेऊन एका हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे मी पदर पसरला आणि माझी डिलिव्हरी करा असं म्हटलं. तेव्हा तुझ्याकडे बघून तिथल्या डॉक्टरांनी माझी डिलिव्हरी केली आणि मी एका मुलाला जन्म दिला. आता काय करावं मला काहीच समजत नव्हतं. दिवसाढवळ्या मला सर्वत्र अंधार वाटत होता. पण मी तुमच्या दोघांकडे बघून खूप धाडसी झाले होते आणि एका बंगल्यावर काम करू लागले. मी तुम्हाला घेऊन तिथेच राहत होते. थोड्या दिवसांनी थोडे पैसे जमवून मी एक छोटीशी खोली भाड्याने घेतली आणि पुढचं आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. कसं तरी तू आणि तुझा लहान भाऊ 5 वर्षांचे झाला आणि मला हे देशमुख सर भेटले. आज 20 वर्ष झाली आम्ही दोघे एकमेकांसोबत आहोत. तेव्हापासून माझा हात त्यांनी कधीच सोडला नाही. हे सांगताना आई खूप रडत होती आणि त्यांच्याबरोबर आमच्या सर्वांच्या डोळ्यातही पाणी आलं होतं. तेव्हाच आम्ही आईचं आणि त्या सरांचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला.
आणि एक चांगला मुहूर्त बघून दोघांचं लग्न लावून दिलं.